माझं नाव तुम्हाला हवं ते. कुणी मला यमाई म्हणतात, तर कुणी रेणुका, कुणी यल्लम्मा, तर कुणी जगज्जननी, कुणी वरदायिनीही म्हणतात. तसं फटकळपणे म्हणा किंवा आपुलकीने म्हणा, बयाही म्हणतात. तर कुणीतरी आतून माते अशीही हाक घालतात. मलाही ज्याला जसं हवं आहे तसं व्हावं लागतं. कधी मायेचा झरा असणारी आजी व्हावं लागतं, तर कधी साधा सरळ मायेचा हक्क सांगणारी धाकटी किंवा थोरली बहीण व्हावं लागतं, तर कधी लाड करून घेणारी मुलगी व्हावं लागतं, कधी नाती सुनांच्या रूपातून यावं लागतं. एवढंच नव्हे हा आईपणाचा अंश प्रेयसी पत्नीच्या रूपातही सांडत असतो. रूप कुठलंही असलं तरी त्यातून आई पण क्षणोक्षणी अनुभवते. त्या रतीनं शाप दिला होता की मला आई पण कधीच मिळणार नाही, परंतु मला तर असंख्य जण, लाखो जण आईपणाचं हे सुख देतात. खरंच आपल्या असण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.